काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज थोडक्यात बचावले। त्र्यंबकेश्वर येथील प्रचार सभेचे व्यासपीठ वादळी वाऱ्यामुळे कोसळले, त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगली धावपळ उडाली। या घटनेत 2 कार्यकर्ते जखमी झाले आहेत। खरगे हे सभास्थळी पोहोचण्याच्या काही वेळ आधीच ही घटना घडली। आता या घटनेची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे सभा झाली। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष या सभेला संबोधित करणार होते। खरगे हे सभेला पोहोचण्याआधीच त्र्यंबकेश्वर येथे पावसाळी वातावरण झाले, त्यानंतर वादळी वारे वाहू लागले। या वाऱ्याच्या वेगाने सभेचे व्यासपीठ आणि मंडप कोसळला, त्यामुळे एकच धावपळ उडाली। अचानक झालेल्या दुर्घटनेत काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले आहेत। सुदैवाने अन्य कोणालाही इजा पोहोचली नाही। ही दुर्घटना झाली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष खरगे ओझर विमानतळावर होते, तेथून ते सभेला रवाना झाले होते। व्यासपीठ कोसळल्याने यंत्रणेची एकच धावपळ उडाली। कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठाचे पडदे आणि अन्य व्यवस्था सुरळीत केली। त्यानंतर अर्ध्या तासाने काँग्रेस अध्यक्ष खरगे सभेच्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर नियोजनानुसार सभा झाली। इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच ते वादात सापडले होते। त्यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी थेट काँग्रेसचे अध्यक्ष सभा घेत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले। खरगे यांनी उमेदवारांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला। त्यांनी तुमचे नाव लकी कसे अशी विचारणा केली, त्यावर जाधव यांनी माझ्या आई-वडिलांसाठी मी लकी आहे, त्यामुळे त्यांनी माझे नाव लकी ठेवले आहे असे सांगितले। त्यावर खरगे यांनी आता तुम्ही निवडून या आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुद्धा लकी व्हा अशी फिरकी घेतली। दरम्यान आज झालेल्या दुर्घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली। खरगे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असून त्यांना विशेष सुरक्षा देखील आहे। अशा स्थितीतही सभेच्या व्यासपीठाबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली होती की नाही याबाबत चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले आहेत। NCN न्यूज नाशिक।